दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा साखरा या शाळेची अतिशय ऐतिहासिक आणि अभूतपूर्व अशी सहल काढण्यात आली. आम्ही सर्व शिक्षकांनी उमरखेड येथून रात्री 12:05 निघलो आणि जवळपास बरोबर 1 वाजता साखरा या गावात आम्ही पोहोचल्यानंतर आमचे सर्व पालक, शाळा व्यवस्थापन समिती, गावातील प्रतिष्ठित नागरिक सर्व उपस्थित होते आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्व विद्यार्थ्यांना बसमध्ये बसवलं आणि बसवल्यानंतर आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष, सदस्य, गावातील प्रतिष्ठित पालक यांनी सर्वांनी मिळून बसची पूजा केली. त्यानंतर आमचे आता हे जे काही ड्रायव्हर सर आहेत त्यांचे आमचे पालक सत्कार करीत आहेत आणि त्यानंतर आमच्या ड्रायव्हर सरांसोबत त्यांचे 2 सहकारी आले होते, त्यांचेसुद्धा आम्ही सत्कार केलो आणि अशा पद्धतीने अतिशय छान आणि अतिशय व्यवस्थित अशी आमच्या शैक्षणिक सहलीची सुरुवात झाली. आणि आता तुम्ही पाहू शकता की थोड्या वेळाने आमच्या आता बस प्रत्यक्षात निघणार आहे. आता हे आमचे जे काही शैक्षणिक सहल आम्ही काढलो आमच्या विद्यार्थ्यांसाठी, त्या दिवशी आमच्या शाळेतील सर्व पालक, आमच्या माता भगिनी सर्वजण उपस्थित होत्या आणि या सर्वांच्या सहकार्याने आमची सहल अतिशय यशस्वी झाले असं म्हणता येईल. सदर व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आता दाखवणार आहोत समोर की आमच्या विद्यार्थ्यांनी मेट्रोचं कसा आनंद घेतला, मेट्रोची सफर कशी असते, त्यानंतर सी.व्ही. रमण सायन्स सेंटर आणि त्याचबरोबर आम्ही महाराजा बागलासुद्धा गेलो आणि त्यानंतर आम्ही दीक्षाभूमीलासुद्धा गेलो. म्हणजे आता हे आमचं जे काही सफर आहे, आता सर्व सफर तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला दिसणार आहे आणि तुम्ही प्रत्यक्षात ह्या सर्व ठिकाणी गेल्याचा आनंद घेणार आहात. पहा तुम्ही आता हे आमचे पालक आहेत, आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तथा सदस्य आताचे, आणि हे सर्व आमचे आता पालक आहेत, प्रतिष्ठित पालक आहेत आमच्या साखरा या गावातील. आणि आमच्या या सर्व पालकांसोबत उभे असलेले आमच्या शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक कांबळे सर, पेंढारकर सर, पाटील सर आणि त्याचबरोबर आता ह्या आमच्या माता भगिनी आहेत जे की आपल्या पाल्यांना सोडण्यासाठी आमच्या शाळेत आलेले आहेत. आता जे काही दृश्य तुम्ही पाहतात, आता हे रात्रीचं 2:30 वाजताचं दृश्य आहे. पहा आता आमची आता सहल प्रत्यक्षात आता थोड्या वेळात निघत आहे. आता पहा प्रवासाचा पुरेपूर आनंद घेताना आमचे विद्यार्थी प्रार्थना म्हणून झाल्यानंतर आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जे काही आवडीचे गाणे आहेत ते गाणे म्हटले. आता हे सहल आता आनंददायी सहल असल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना असं कुठल्याही प्रकारचं आम्ही बंधन टाकलेलं नाही की तुम्ही म्हणजे हेच गाणं म्हणा, तेच गाणं म्हणा. त्यांनी त्यांचं जे काही आवडतं गाणं आहे ते गाणं म्हटले आणि अशा वेळेस आम्ही बसमध्ये प्रत्यक्षात डेकची पण व्यवस्था केली. लहान असा आम्ही बॉक्स बोलवला होता संगीताचं. त्या बॉक्सच्या आवाजामध्ये आम्ही ब्लूटूथ कनेक्ट केल्यानंतर आमचे विद्यार्थी ते गाणं प्रत्यक्षात म्हणत आहेत आणि त्याचा आनंद घेत आहेत. पहा हे पहा आता आमचे विद्यार्थी म्हणजे किती आनंद घेत आहेत. पहा सर्वजण हाय करत आहेत. म्हणजे आपण आता जसं आता शाळेत आनंतर आपलं काही जे काही शैक्षणिक कार्य आपण करतो, विद्यार्थ्यांना शिकवणे, समजा आपण शाळेतील सर्व काही क्रिया आपण रोजच्या रोज पार पाडत असतो शाळेमध्ये. समजा
आता ह्या सहलीच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना आपण जे काही आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो, ते आनंद आमचे विद्यार्थी घेत आहेत. पहा किती म्हणजे ते अतिशय आनंदित आहेत. आमच्या विद्यार्थ्यांना आता कशाचंही भान नाही. आता त्यांना असं वाटत नाही की आता हे रात्र आहे, आपण आता जात आहोत कुठे, याचं काहीच भान नाही. आता त्यांना फक्त ह्या सहलीतून आनंद घ्यायचा आहे. आणि आमचे विद्यार्थी 100% आनंद घेत असताना आणि त्यांना आनंद घेताना सगळ्या प्रकारे मदत करत असताना आमचे शिक्षक. आता या सहलीमध्ये आम्ही 3 शिक्षक होतो. लांडगे सर, मी स्वतः उपस्थित होतो आणि आमचे पायकराव सर, असे आम्ही 3 शिक्षक आमच्या विद्यार्थ्यांसोबत होतो. आणि आम्ही 3ही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना म्हणजे किती आनंदित ठेवता येईल तेवढं आम्ही ठेवण्याचा प्रयत्न केलं. त्यांना म्हणजे जे काही आवडीचं त्यांचं काही गाणं आहे, काय असेल ते सगळं लावलं आम्ही. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही संधी दिली या प्रवासामध्ये. म्हणजे जर कोणी स्वतः गाणं म्हणत असेल, कोणी ॲक्टिंग करत असेल किंवा कोणाला काही व्यवस्थित अशा प्रकारे नृत्य करता येत असेल, अशा सर्व अर्थाने आम्ही आमच्या सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे अतिशय छान अशी संधी दिली. आणि आमची सहल आम्ही अतिशय आनंददायी अशा वातावरणामध्ये आमची सहल आम्ही पूर्ण केलो. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आनंद पण आहे. कारण कसं आहे, आता विद्यार्थ्यांचा आनंद हे आपला आनंद आहे. विद्यार्थ्याच्या आनंदासमोर आपला आनंद काहीच नाही असं म्हणता येईल. कारण आमचे विद्यार्थी एवढा आनंद घेत असताना सहलीचा, त्यांच्याकडे पाहूनसुद्धा आम्हाला फार आनंद होत होता. आणि असं वाटत होतं की आता हे सहल आम्ही दरवर्षी काढलं पाहिजे, असा मी निर्णय घेतला आता. कारण या माध्यमातून आमच्या शिक्षकांनासुद्धा थोडंसं एन्व्हायरमेंट चेंज होतो आणि विद्यार्थ्यांनासुद्धा आनंद मिळतो. आणि हे सगळं तुम्ही आता प्रत्यक्षात पाहत आहात. याच्या आता तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात की आमचे विद्यार्थी किती आनंदित आहेत, किती हर्षोल्लास अशा वातावरणात आहेत. हे तुम्ही आता सर्वजण प्रत्यक्षात पाहू शकता. आता पहा, हे आमची आता पंकुडी दवणे आहे आणि हे आमचे पायल दवणे आहे. हे वृंदावनी आणि हे साची वानखेडे. बघा किती मस्त आमचे विद्यार्थी हसत आहेत. आता पहा, हे आमचे कांबरे, गंगासागर. आता पहा, हे आमचे परी आहे. हे आमची योगिता आहे. हे पहा, आमचे हे निकिता वगैरे म्हणजे नेहा. आता हे आमचे सर्व विद्यार्थी आहेत. पहा, योगिता म्हणजे अंकिता, हे सर्वजण आनंद घेत आहेत गाण्याचं. म्हणजे त्यांचं आवडीचं गाणं आम्ही लावलो. कुठल्याही प्रकारचं बंधन न टाकल्यामुळे आमचे विद्यार्थी ॲक्टिंग करत आणि कृती करत गाणं म्हणत आहेत आणि सहलीचा पुरेपूर आनंद घेत आहेत. पहा, असं आहे. म्हणजे आमच्या आता काय झालं होतं, आता ह्या अगोदर आमच्या साखरा शाळेमध्ये सहल बरोबर म्हणजे जवळपास बाहेर निघली नाही कधीच. म्हणजे बाहेर गावी आम्ही लोकलला जे काही मंदिर राहायचं वगैरे त्या ठिकाणी जायचं आणि यायचं. पण आता भरपूर वर्षानंतर, जवळपास 7-8 वर्षानंतर आम्ही सर्व शिक्षकांनी यावेळेस असं ठरवलं की आम्ही आता यावेळेस सहल घ्यायचं. आणि हे खरोखरच आम्ही नागपूरला सहल नेल्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांनी, आमच्या शिक्षकांनी आणि आमच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांसोबत गावातील काही जे काही प्रतिष्ठित पालक आले होते, आमचे माजी अध्यक्ष, आमचे विठ्ठलराव असो, आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असो. आता पहा, हे आमचे हे व्यक्तीसुद्धा आमच्यासोबत उपस्थित होते. त्याच्यामुळे काय झालं म्हणजे आता हे आमचे सहल यशस्वी होण्यासाठी सर्व अर्थाने आम्हाला मदत भेटली आणि आमच्या शिक्षकांवर कुठल्याही प्रकारचं बर्डन आलेलं नाही. आणि आता हे सहल ज्यावेळेस आम्ही काढलो त्यावेळेस आमचे कदम सर, त्यांची गाडी घेतली सोबत. त्यांनी गाडीमध्ये आमचे हे सर्व शाळा व्यवस्थापन समिती, आमचे जे काही उर्वरित जे काही शिक्षक आहेत ते सर्व त्या गाडीत आले. असं आहे. पहा, म्हणजे आम्हाला सर्व अर्थाने सर्व बाजूने मदत मिळाली. त्यामुळे आमची सहल अतिशय यशस्वी अशी पार पाडली. पहा, फारच छान, अतिशय उत्तम असं म्हणता येईल. आम्ही जे काही सहलीचं आयोजन केलो ते आमची सहल पार पाडली असं म्हणता येईल आपल्याला. आता थोड्या वेळाने तुम्ही पाहू शकता की आम्ही आता जवळपास 8:45 जवळपास आम्ही आता एक हायवेजवळ पोहोचलो. आता नागपूरच्या आम्ही जवळ आलेलो आहोत. थोड्या वेळामध्ये आम्ही नागपूरची एंट्री होत असताना जे काही टोल लागतो त्या टोलवर आम्ही थांबलो थोड्या वेळासाठी. आमचे विद्यार्थी सर्व फ्रेश झाले
नंतर आम्ही आता प्रत्यक्षात मग आता नागपूरच्या मेट्रो ट्रेनसाठी आता निघत आहोत. समजा थोड्या वेळाने आता तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता. हे पहा, अतिशय छान, फारच छान. पहा म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांच्या आनंदाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे ठिकाणा राहिलेलं नाही. आता पहा, आमच्या विद्यार्थ्यांसोबत नाचत असताना आमचे शिक्षक, आता हे आमचे पायकराव सर आहेत, ते पण स्वतःचं भान विसरून विद्यार्थ्यांसोबत नाचत आहेत. पहा, आणि पायकराव सरच नाही तर आम्ही पण नाचलो, पण आता आमचं ते समोरच्या व्हिडिओमध्ये आहे. कदाचित आमच्या विद्यार्थ्यांनी ते व्हिडिओ काढलाही नसेल, असंही होऊ शकते गडबडीमध्ये. पहा, शिक्षकही नाचत असल्यामुळे विद्यार्थ्यांना पण फार आनंद होत आहे आणि आमचे विद्यार्थी शिक्षकांसोबत नाचत आहेत. पहा, हे असं वातावरण होतं आमचं. म्हणजे आम्ही सहल काढलो, म्हणजे असं नाही का बसमध्ये बसलो, गेलो, 1-2 ठिकाण पाहिलो आणि परत आलो, असं नाही. प्रत्येक क्षणाचं, प्रत्येक सेकंदाचं आम्ही म्हणजे आनंद घेतलेला आहे ह्या सहलीमध्ये. आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी, आमच्या पालकांसाठी, आमच्या शिक्षकांसाठी आता हे अतिशय आनंदाचा क्षण आहे. पहा, म्हणजे आम्ही पण म्हणजे आता बस चालू असल्यामुळे तिथं उभं राहण्यासाठी थोडं अडचण जात होती, म्हणून आम्ही काहीच ना आता जागेवर बसूनच आम्ही मूव्हिंग करत होतो. आणि आमचे विद्यार्थी काही जण उभेही राहिले आणि काही जण बसूनही म्हणजे नृत्य करत होते. हे पहा, बसचं जे काही वातावरण आहे आता ते तुम्ही वातावरण पाहू शकता, किती आनंदाचं वातावरण आहे. अतिशय खुश झालेले आमचे विद्यार्थी, आमचे शिक्षक, आमचे पालक. आणि हे जे काही सहल आहे, आम्ही सहल प्रत्यक्षात यशस्वी करून दाखवली. पहा, सर्वांच्या सहकार्याने बरं का. आणि यामध्ये कसं आहे, आता आम्ही सर्वजण एकजुटीने आणि एकमताने प्रयत्न केल्यामुळे आमचे हे सर्व काम जे काय आहे ते अतिशय यशस्वी झालेले आहेत. पहा, आता तुम्ही सदर व्हिडिओमध्ये पाहू शकता की आता आम्ही आता नागपूरच्या हायवेवर आलेलो आहोत. नागपूरच्या हायवेवर आल्यामुळे आमचे विद्यार्थी आता सर्व खुश आहेत. आमचा एकही विद्यार्थी नाराज नव्हता, दुःखी नव्हता की आम्ही कुठं जात आहोत, काय होतात, काय करत आहोत. पहा, आमचे विद्यार्थी आता तयार होत आहेत. आणि हे पहा, आता तुम्ही पाहू शकता आम्ही आता हायवेवर पोहोचलेलो आहोत. बरोबर इथून अर्ध्या तासामध्ये आम्ही आता नागपूरला पोहोचणार आहोत. आणि नागपूरला पोहोचल्यानंतर आम्ही सर्वात प्रथम मेट्रोचं दर्शन घेतलो आम्ही. कारण आमच्या बहुतेक शिक्षकांनी सुद्धा त्या मेट्रोमध्ये भरपूर वेळेस बसलेलं नव्हतं. आमचे 1-2 शिक्षकच फक्त बसलेले होते मेट्रोमध्ये. आमच्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, सर्वांसाठी पण ते कुतूहलाची गोष्ट होते मेट्रोमध्ये प्रत्यक्षात प्रवास करणे. आणि आम्ही मेट्रोमध्ये जसं आम्ही एंट्री केली त्यावेळेस आणि मेट्रोमध्ये आम्ही कशा पद्धतीने बसलो, मेट्रो कशा पद्धतीने चालते, डोर कसे ऑटोमॅटिक ओपन होतात, त्याचे स्टेशन कसे दिसतात, हे सर्व आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला समोर दाखवणार आहोत. आणि जसं आम्ही मेट्रोमध्ये जसं गेलो त्यावेळेस गेल्यानंतर तिथलं मेट्रो स्टेशनवर जे काही उपस्थित अधिकारी वर्ग होते त्यांनी आमचे स्वागत केले गेल्याबरोबर. आणि आम्हाला म्हणजे सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या की तुमचे एवढे विद्यार्थी असेल तरी काही अडचण नाही, असं म्हणून त्यांनी आम्हाला एका साईडला ठेवले. आता पहा, आमचे विद्यार्थी तयार होत आहेत. पहा, आणि आम्हाला अतिशय छान अशी माहिती दिली. आता पहा, आम्ही आता प्रत्यक्षात मेट्रो स्टेशनवर आलो. आता मेट्रो स्टेशनचा आता हे भुयारी मार्ग आहे. आमचे सर्व विद्यार्थी खाली उतरलेले आहेत. हे पहा, हे आमचे सर्व विद्यार्थी उतरलेले आहेत आणि आता हे सर्व आता एका रांगेत उभे राहत आहेत. आणि आम्ही या भुयारी मार्गाने आम्ही आता जाणार आहोत. आता पहा, यावेळेस उपस्थित असलेले आमचे पाटील सर, पायकराव सर, आमचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक कांबळे सर, तसेच पेंढारकर सर, कदम सर, लांडगे सर आणि मी स्वतः आणि आमचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठलराव, माजी अध्यक्ष तथा सध्याचे सदस्य, हे पहा, हे आमचे पालक हाय करत आहेत. आम्ही आता प्रत्यक्षात मेट्रो स्टेशनच्या भुयारी मार्गावर आलो आहोत आणि इथून आमच्या आता नागपूरची सफर सुरू झाली आहे. जे काही आता हे आपलं नागपूर आहे, महाराष्ट्राची उपराजधानी, त्या उपराजधानीमध्ये आम्ही पदार्पण केलं आहोत. आणि आमचे आता शिक्षक बघा हाय करत आहेत आपल्याला आणि आमचे विद्यार्थी पण हाय करत आहेत.
पहा, आमच्या विद्यार्थ्यांचा आनंद आणि जोश कमी झाल्यासारखं वाटतं का? तुम्ही पहा, जशास तसा आनंदी आहेत आमचे विद्यार्थी. आमच्या एका पालकांनी तर आमच्या शाळेच्या ग्रुपवर असं कॉमेंट केलं की निघत असताना आमचे विद्यार्थी जेवढे आनंदित होते, जेवढे फ्रेश चेहरे होते, तेवढेच फ्रेश चेहरे परत येताना सुद्धा होते. त्याबद्दल आमच्या सर्व शिक्षकांचं त्यांनी अभिनंदन केलं, आमच्या सर्व पालकांचं त्यांनी अभिनंदन केलं, उपस्थित असलेल्या पालकांचं. बघा, हे आहे आता मेट्रोचं भुयारी मार्ग. इथं सूचना लिहून आहे पहा. आता आम्हाला ह्या भुयारी मार्गातून त्या पलीकडे जायचं आहे. आता या मागच्या साईडला आता हे आमचे उपस्थित असलेले विद्यार्थी. आता आम्ही असं ठरवलं की आता आमचं जे काही नागपूरचा प्रवास आहे ते ऐतिहासिक ठरलं पाहिजे. आमच्या विद्यार्थ्यांना भविष्यात कधीही ते प्रवास पाहता आला पाहिजे. आम्ही कशा पद्धतीने गेलो, कशा पद्धतीने आनंद घेतलो, यासाठी आम्ही मेमोरेबल ठरण्यासाठी आम्ही सर्वार्थानं प्रयत्न केला पहा. आता हे आमचे विद्यार्थी आणि शिक्षक अतिशय व्यवस्थित आणि अतिशय आनंददायी वातावरणात प्रवास करत आहेत पहा. हे पहा, आता आमचे सर्व विद्यार्थी उतरत आहेत आणि त्यांच्यासोबत आमचे आता हे उपस्थित असलेले पालक, आमचे शिक्षक सर्वजण हाय करत आहेत आणि ते पण स्वतः आता प्रत्यक्षात खाली उतरणार आहेत. आणि अशा पद्धतीने आमच्या आता मेट्रोची सुरुवात झालेली आहे. मेट्रोची सुरुवात, आणि सुरुवातीच्या वेळेस आमचे जे काही पाटील सर आहेत सर्व विद्यार्थ्यांचं काउंटिंग करत आहेत. प्रत्यक्षात त्यांच्या हातात कागदसुद्धा आहे. त्यांना आम्ही सर्वांनी मदत केलं. त्यांच्यासोबत आमचे सर्व शिक्षकसुद्धा होते. अतिशय सुखरूप, अतिशय व्यवस्थित, अतिशय नियोजनबद्ध असं आमचं काम होतं पहा. हे आमचे विद्यार्थी, म्हणजे त्यांना आता कुतूहल आहे की मेट्रोचं सफर कसं असते, मेट्रो काय असते, मेट्रोचं स्पीड वगैरे, त्यात प्रवास करत असताना मेट्रो कसं दिसते. हे पहा, हे आमच्या विद्यार्थ्यांचं कुतूहल आहे आणि एक प्रकारचा आनंद आहे. हे पहा, आमचे विद्यार्थी आता मागे असलेल्या विद्यार्थ्यांना ते पाहत आहेत की त्यांच्या सर्व मैत्रिणी आले आहेत का. आणि आमचे हे आता सर्व जे काही पालकवर्ग आहेत, आमचे शिक्षक जे आहेत, सर्वजण आले आहेत पहा. आमच्या शिक्षकांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद आहे. आमचे सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी सर्व आनंद आहेत. आता ह्या भुयारी मार्गातून आम्ही चालत येत आहोत पहा. हे आमचे बघा, आता हे आमचे माजी अध्यक्ष आणि आमचे आता सध्याचे उपस्थित असलेले, कार्यरत असलेले आमचे आत्ताचे अध्यक्ष, आमचे आता हे पेंढारकर सर, आमचे हे विद्यार्थी, आमचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक पहा, आमचे हे पाटील सर. आता हे सर्वजण एका लाईननं सिस्टमॅटिक येत आहेत आणि आपल्याला हाय करत आहेत. आता पहा, हे आपले आमचे लांडगे सर आहेत, ते पण विद्यार्थ्यांसोबत येत आहेत. आता हे आपले पायकराव सर आहेत. हे पहा, आम्ही आता असे ग्रँड एंट्री केलेली आहे आता मेट्रो स्टेशनमध्ये आणि आम्हाला सर्वांना आनंद होत आहे मेट्रोचा. आता हे जे काही सफर आहे, आता हे आमचे पायकराव सर फोटो काढत आहेत वेगवेगळ्या अँगलमध्ये पहा. हे पहा, हे एवढ्या अँगलमध्ये फोटो काढत आहेत आणि आमच्या विद्यार्थ्याचा आनंद घेत आहेत. हे पहा, हे आमचे लांडगे सर. आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही कव्हर केलेलं आहे, म्हणजे एकही विद्यार्थी मिस झाला नाही पाहिजे या पद्धतीने आम्ही असं ते व्हिडिओ काढलेला आहे पहा. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही म्हणजे व्हिडिओ काढलेला आहे. प्रत्येक विद्यार्थी त्या व्हिडिओमध्ये आला पाहिजे असं हे आमचं टार्गेट होतं. आम्ही आता मेट्रोमध्ये जात आहोत. आता तुम्ही कधी आता हे मेट्रोचं सफर केले असेल तर तुम्हाला सुद्धा असंच एन्व्हायरमेंट दिसणार आहे, असंच सगळ्या गोष्टी दिसणार आहेत. आता जसं आम्ही मेट्रोच्या स्टेशनमध्ये आत गेलो, आमचे आता सर्व शिक्षक सांगत आहेत. आता पहा, आमचे हे पेंढारकर सर असेल, पाटील सर असतील, आता हे माहिती देत आहेत पहा. आम्हाला आता 0 लाईन स्टेशनपर्यंत जायचं होतं. आता ते कसं जातात, त्याचं काय ट्रेन रूट आहे, आपण कुठं आहोत, हे सर्व माहिती आमचे शिक्षक विद्यार्थ्यांना देतात. आमचे शिक्षक माहिती देत असताना आमचे विद्यार्थी अतिशय काळजीपूर्वक पाहत आहेत पहा. किती छान पाहत आहेत आमचे विद्यार्थी आणि सर्व गोष्टी समजून घेत आहेत. हां, पाहत आहे आमचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक भागवराव कांबळे सर. हे पहा, अशा पद्धतीने आम्ही आता प्रवासाला सुरुवात झाली. आता मध्ये आलो आम्ही. जे काही मेट्रो स्टेशन असते हे आतलं दृश्य आहे पहा. अतिशय क्लीन होतं ते, अतिशय स्वच्छ, अतिशय क्लीन आणि अतिशय सुंदर असं मेट्रोचं ते काही स्टेशन होतं. ते आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. तुम्ही पण तुमच्या विद्यार्थ्यांना नेऊ शकता आणि हे आनंद घेऊ शकता. हे पहा, आमचे मेट्रोचे साहेब आहेत.
ते आमच्यासोबत उभे राहिले आणि आमच्या व्हिडिओमध्ये ते प्रत्यक्षात सहभागी झाले. हां, आमचे पेंढारकर सर म्हणत आहेत आता नलमेलवार सरला मध्ये येऊ द्या, कारण कुठंही ते दिसत नाहीत व्हिडिओ काढत असताना गडबडीमध्ये. हे पहा, हे दीक्षाभूमीचे चित्र आहेत. हे पहा, अतिशय क्लीन. आता पहा, हे 9:30 वाजले पहा. बरोबर सकाळी 9:30ला आम्ही मेट्रो स्टेशनमध्ये एंट्री केली होती आणि तिकीट काढत असताना त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की दर शनिवारी आणि रविवारी आणि गव्हर्नमेंट हॉलिडे या दिवशी जर आपण त्या ठिकाणी गेलो समजा मेट्रोमध्ये, आपल्याला 50% सवलत असते. पण आता आम्ही शुक्रवारी गेल्यामुळे आम्हाला ही सवलत मिळाली नाही. आता ह्याची आम्हाला माहिती नव्हती. पण आता ह्यानंतर जर तुमच्या विद्यार्थ्यांना कधी सहलीला घेऊन जायचं असेल तर विशेष करून तुम्ही शनिवारी किंवा रविवारी गेले पाहिजे. याचा फायदा असा होणार आहे की तुम्हाला त्यामध्ये कन्सेशन भेटणार आहे, सवलत आहे. तुम्हाला 40%, 50% ते विद्यार्थ्यांच्या वयानुसार सवलत आहे. आता ही जे सवलत आहे ते आम्हाला घेता आलं नाही, कारण आम्हाला ते माहिती नव्हतं की कधी विद्यार्थ्यांना घेऊन जावे आणि कोणत्या दिवशी त्यांना म्हणजे सवलत मिळते. तर आम्ही या सदर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती देत आहोत, पुन्हा माहिती देत आहोत की शनिवारी आणि रविवारी, दर शनिवारी आणि दर रविवारी आणि गव्हर्नमेंट हॉलिडे या दिवशी जर तुम्ही विद्यार्थ्यांना घेऊन गेले तर तुम्हाला तिथं मेट्रो स्टेशनवर तुम्हाला 40 ते 50% विद्यार्थ्यांना सवलत आहे तिकीटमध्ये. इतर दिवशी ही सवलत नाही. आता पहा, हे आमचे विद्यार्थी एका लाईननं जात आहेत. आमचे पेंढारकर सर त्यांना दिशा देत आहेत आणि या सर्व कार्यामध्ये मेट्रो स्टेशनवर उपस्थित असलेल्या सर्व अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला मदत केलं. त्यांना पण अतिशय आनंद वाटला आमच्या विद्यार्थ्यांना पाहून. ते एकदम आम्हाला एका साईडला उभे केले आणि तिथं उपस्थित असलेले सर्व कर्मचारी बाहेर आले आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं. पहा, आमचा फोटो काढायचा असेल तर ग्रुपचा फोटो त्या तिथं उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी आमचे फोटो काढून दिले. पहा, एवढं सहकार्य आम्हाला मेट्रो कडून मिळालं. पहा, हे पहा, हे आमचे मेट्रो स्टेशन आहे आपलं दादा. आता बघा, इथं तुम्ही पाहू शकता की आता मेट्रो ट्रेन येत आहे. जसं जसं मेट्रो ट्रेन येत आहे तसं आम्हाला आनंद वाटत होता विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना. हे पहा, हे आमचे विद्यार्थी एका लाईनमध्ये उभे आहेत आणि मेट्रोची आतुरतेने वाट पाहत आहेत. हे आमचे शिक्षक आहेत. हे पहा, हे आता मेट्रोचे अधिकारी आहेत जे की आम्हाला सहकार्य करत आहेत आणि आम्ही आता मेट्रोमध्ये बसलो. आता पहा, मेट्रो आता थांबत आहे. मेट्रोचं ट्रेन कसं ओपन होतं, ॲटोमॅटिक ओपन होतं. ओपन झाल्यानंतर जवळपास 1 मिनिटाचा टाईम असतो आपल्याकडे आणि त्या मेट्रोच्या सर्व अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही 2-3 गेटजवळ उभे राहा, जेणेकरून तुम्हाला त्वरित आत जाता येईल. आणि आमच्या मेट्रोचे अधिकारी बघा, आम्हाला बाय करून ते बाहेर निघत आहेत. पहा, ठीक आहे. आम्हाला प्रत्यक्षात मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शिक्षकांना मध्ये अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने बसवलं, त्यानंतर ते बाहेर गेले. पहा, अशी मदत आम्हाला मेट्रोमध्ये भेटली तिथल्या कर्मचाऱ्यांची. पहा, आमच्या विद्यार्थी अतिशय आनंदी आहेत. आता मेट्रो निघली आहे. पहा, आम्ही मेट्रोच्या आत आहोत आणि हे आमचं आता मेट्रो निघलं आहे. पहा, आता हे स्टेशन आहेत जे काही दिसत आहेत रेड कलरमध्ये जे दिसत आहे तिथं आपली आता ट्रेन उभी आहे. आम्हाला आता 0 माईल या ठिकाणी पोचायचं आहे. म्हणजे आता पहा, जवळपास तुम्ही पाहू शकता 7 ते 8 स्टेशन आम्हाला क्रॉस करायचे आहेत. आणि हे जे काही सर्व स्टेशन आहेत ते 2-4 मिनिटांना ते स्टेशन चेंज होत असतात. आता अशा पद्धतीने ते आम्हाला प्रत्यक्षात आपण पाहू शकतो. आता पहा, हे मेट्रोचं आता बाहेरचं दृश्य नागपूरचं. आमचे विद्यार्थी पाहून अतिशय आनंदी आहेत मेट्रोच्या प्रवासामध्ये. पहा, आमचे विद्यार्थी उड्या मारत आहेत, आनंद व्यक्त करत आहेत. पहा, हे आमचं आता मेट्रोचं बाहेरचं दृश्य आहे. पहा, आता इमारती वगैरे, आम्ही मेट्रोच्या आत आहोत आणि आमचे विद्यार्थी उड्या मारून आनंद व्यक्त करत असताना हे पहा असं आहे. हे पहा, बाहेरची इमारती तुम्ही पाहू शकता. म्हणजे काय आहे माहिती आहे का, एक प्रकारचं हे एक लग्न कार्यच असं म्हणता येईल. ज्या लग्न कार्यामध्ये आपण सर्वजण सहभागी होत असतो असं हे लग्न कार्य आहे.
आम्ही वरून जात असल्यामुळे आम्हाला नागपूरचं सर्व शहर आम्ही पाहत होतो. सर्व बिल्डिंग खाली दिसत होते आणि ते आम्हाला दृश्य पाहत असताना सर्वांना आनंद होत होता पहा. आणि त्याचबरोबर आपल्या आता हे पायगराव सर मेट्रो स्टेशनमध्ये म्हणत आहेच, एकच खेड उमरखेड पहा. त्यांच्या सूर आणि तालामध्ये म्हणत आहेत, माझ्यासोबत सर्वांनी मनारे म्हणत आहेत, एकच खेड उमरखेड. बघा, एकच खेड उमरखेडचा नारा त्या आपल्या मेट्रो स्टेशनमध्ये गुजला. आणि मेट्रोमध्ये बसलेले सर्व सहकारी आम्हाला पाहत होते की बा हे काय, म्हणजे काय नारा देत आहेत हे शिक्षक विद्यार्थी. असं आहे पहा, हे लांबच्या लांब असं हे काही मेट्रोचं ट्रेन आहे आणि हे बाहेरचं दृश्य आहे पहा. बिल्डिंग वगैरे अतिशय छान दिसत आहे. आता तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळाने की मेट्रोचे डोर कसे ओपन होतात. ॲटोमॅटिक ओपन होतात आणि ॲटोमॅटिक क्लोज होतात. ते स्टेशन पण आपल्याला दिसत असतात. आम्ही मागच्या थोड्या वेळामध्ये ते तुम्हाला थोड्या वेळापूर्वी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. हे सर्व काही ॲटोमॅटिक सिस्टम आहे. आणि मेट्रोचं ट्रेन एवढं छान आणि आनंददायी आहे ना, त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं जातं की चहाचं कप जरी ठेवला आपण तिथं, चहाचा कपसुद्धा हलणार नाही. आमच्या आता पेंढारकर सर अतिशय छान अशी माहिती देत आहेत आणि आनंद घेत आहेत. बघा, फारच छान वेगवेगळे डायलॉग आणि वेगवेगळ्या पद्धतीने ते माहिती देत आहेत आपल्याला की मेट्रोचं ट्रेनचा सफर कसा आहे. हे पहा, हे इतर प्रवासी जे की मेट्रोमध्ये बसलेले आहेत. आम्हाला पाहून इथं जे काही उपस्थित होते मेट्रो ट्रेनमध्ये इतर व्यक्ती, ते सर्वजण म्हणत होते, तुम्ही कुठून आला आहात, कोणती शाळा आहे, शाळेचं नाव काय आहे. हे पहा, हे असं डोर ओपन झालेलं आहे. आता स्टेशन आल्यानंतर आता डोर ऑटोमॅटिक क्लोज होत आहेत पहा. डोरला आपल्याला काहीच करायची गरज नाही. फक्त आपण स्टेशन आलं की वेळेवर उतरणे आणि त्या म्हणजे जे काही तिथं लावलेले असतात टी व्ही वगैरे, जे काही स्क्रीन असते डिजिटल स्क्रीन, त्याच्यामध्ये आपण पाहत राहणे फक्त आणि त्याकडे पाहून आपण उतरणे. पहा, आमचे पेंढारकर सर गाणं म्हणत आहेत. अतिशय आनंदित आमचे शिक्षक आणि आमचे विद्यार्थी. जोश कुठंच कमी झालेला नाही. आता आम्ही मेट्रोचा आमचा सफर आता पूर्ण झालेला आहे आणि आम्ही सफर पूर्ण झाल्यानंतर आम्ही आता आमचे विद्यार्थी उतरत आहेत पहा. आमचे विद्यार्थी अतिशय आनंदित आहेत. जे की आमचे हे जे काही सर्व विद्यार्थी आहेत ते एका लाईनमध्ये बसलेले आहेत. आता मेट्रोचे ते अधिकारी आहेत जे की आमच्या विद्यार्थ्यांना एका लाईनमध्ये बसवत आहेत आणि फोटो काढण्यासाठी आम्हाला त्यांनी स्वतः सहकार्य केलं पहा. अतिशय आनंदी आमचे असे विद्यार्थी आणि त्याचसोबत आमचे शिक्षक जे की व्यवस्थित असे मार्गदर्शन करत आहेत पहा. हे आमचा ग्रुप फोटो आहे पहा. आता मेट्रो ट्रेनमध्ये एक अशा प्रकारचे शिड्या होत्या की ज्या अतिशय म्हणजे ॲटोमॅटिक बॅरोमीटर म्हणू शकतो आपण त्यांना. जिथं उभं राहिल्यानंतर आपण ऑटोमॅटिक खाली म्हणजे येत असतो. ते पाहूनसुद्धा आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय आनंद वाटला आणि आमच्या विद्यार्थ्यांनी स्वतः त्या ॲटोमॅटिक बॅरोमीटरमध्ये बसले आणि त्याचा त्यांनी आनंद घेतला पहा. आता सदर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की आमचे विद्यार्थी एक्सलेटरच्या सहाय्याने खाली येत आहेत पहा. आणि अतिशय छान अशा पद्धतीनं आमच्या विद्यार्थी त्या एक्सलेटरचा आनंद घेत आहेत. आता हे एक्सलेटर आमचे विद्यार्थी ह्या अगोदर पाहिले नाही असं आमच्या विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे आपण टी व्हीमध्ये सिनेमामध्ये हे पाहतो, पण आमचे विद्यार्थी प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेतले. त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या आनंदाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे खंड राहिलेलं नाही पहा. आपण जसं व्हिडिओ बनवताना म्हणत असतो का शाळेमध्ये नेहमी आमचे पालक लोक अविरतपणे अखंडपणे काम करतात असं आपण म्हणतो, तसं आमचे विद्यार्थी आमचे शिक्षकसुद्धा अविरतपणे आणि अखंडपणे सर्व या प्रवासाचा आनंद घेत होते पहा. आमचे विद्यार्थी एक्सलेटरमध्ये स्वतः उतरत आहेत. आम्ही त्यांना म्हटलं तसं उतरू नका, ते म्हणतात नाही मी असंच उतरायला म्हणतात ते पहा. हे आमचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक यशस्वीरित्या एक्सलेटरमधून बाहेर पडले आणि त्यानंतर आम्ही तर आता जेवण करण्यासाठी आलो सी व्ही रमण सायन्स सेंटरला. आमच्या सर्व शिक्षकांनी, आमच्या पालकांनी, आमच्या आता हे आजी माजी अध्यक्ष आमचे विठ्ठलराव, आम्ही सर्वांनी एका ठिकाणी बसून जेवणाचा आस्वाद घेतला आणि आमच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा जेवणाचा आस्वाद घेतला. आणि त्यानंतर आम्ही सी व्ही रमण जे काही भवन आहे
त्या भवनाच्या ठिकाणी आम्ही आता पोहोचलो. आमचे विद्यार्थी एका लाईनमध्ये उभे आहेत. त्यांना अतिशय म्हणजे कुतूहल आहे आणि अतिशय उत्सुकता आहे की सी व्ही रमन सायन्स सेंटरमध्ये काय आहे बा, इथं कुठल्या वस्तू आम्हाला पाहायला मिळतात, हे पाहण्याची उत्सुकता आमच्या पाल्यांची आहे. आणि या सर्व कामामध्ये आता पहा आमचे कदम सर मार्गदर्शन करत आहेत मुलांना. हे पहा आमचे हे सर्व विद्यार्थी जेवण झाल्यानंतर अतिशय आनंदी आणि अतिशय कुतूहलाने ते सी व्ही रमन सायन्स सेंटरमध्ये आता एंट्री करत आहेत. पहा आता आम्ही एंट्री केली. आता तुम्ही पण या अगोदर कधी सी व्ही रमन सायन्स सेंटरमध्ये आले असाल तर तुम्हाला असंच दिसणार सर्व काही गोष्टी. आम्ही ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आता इथं आहे पहिल्यांदा आता सायन्स, फन सायन्स. याच्यामध्ये विज्ञानाशी रिलेटेड आता हे सी व्ही रमनला भेटलेले आता हे सर्व पुरस्कार आहेत. अतिशय स्वच्छता होती, अतिशय क्लीननेस होतं आणि सर्व गोष्टी पाहण्यालायक होत्या. ते सर्व पाहून आम्हालाही आनंद वाटत होता. आता हे फन सायन्स आहे. या ठिकाणी सायन्सशी रिलेटेड अशा विविध गोष्टी आहेत. आता ते एक एक गोष्टी आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू सर्वतोपरी. पहा आता हे जे काही आहे प्रतिकृती सी व्ही रमन यांची आहे. आता आमचे विद्यार्थी प्रत्यक्षात आत येत आहेत. विद्यार्थी प्रत्यक्षात आत येत असताना आणि विद्यार्थ्यांसोबत आमचे शिक्षक, अतिशय जबाबदार असे आमचे शिक्षक, या सर्व शैक्षणिक सहल पार पाडण्यासाठी आमचे शिक्षक, पालक, आमची समिती सर्वांनी प्रयत्न केले. पहा हे पहा विद्यार्थी आपल्याला हाय करत आहेत. सी व्ही रमन सायन्स सेंटरमध्ये आमचे विद्यार्थी प्रवेश केलेले आहेत. आणि हे पहा हे प्रवेश करतानाचं हे दृश्य आहे. आता आम्ही तुम्हाला आता सी व्ही रमनचं पूर्ण आता परिसराचं आतील कसं असते सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आता तुम्ही घरी बसल्यासुद्धा ह्या सी व्ही रमनचं थोडंफार तुम्ही आनंद घेऊ शकता व्हिडिओच्या माध्यमातून. आता हे मनोरंजक विज्ञान, आता हे वेगळं विभाग आहे. याच्यामध्ये विज्ञानाशी रिलेटेड मनोरंजक अशा वेगवेगळ्या कृती आहेत. आता हे भासमान चौकोन आहे, मेरी गो राऊंड आणि सी सॉ. ते कशा पद्धतीने मूव्हिंग होत आहे तुम्ही पाहू शकता. करामती छत्री पाहिली आम्ही सी व्ही रमन भवनमध्ये. त्यानंतर आता हे चक्रीवादळ, पाण्यामध्ये चक्रीवादळ कसं येत असतो. आणि हे भोवरा बघा, पाणी अतिशय व्यवस्थित अशा पद्धतीने मूव्हिंग होत आहे. तरंगणे आणि बुडणे याचे पण तिथं प्रत्यक्षात आम्ही पाहिलं. आता हे आम्हाला विशेष वाटलं की ज्यामध्ये एंट्री केल्यानंतर विद्यार्थ्यांचा फक्त चेहरा दिसतो, खालचा कुठलाच भाग दिसत नाही. हे हे वेगवेगळ्या पद्धतीचे आरसे सेट केलेले आहेत. आणि त्यानंतर असे हे वेगवेगळे विभाग आहेत. प्रत्येक विभागामध्ये तुम्हाला वेगवेगळी अशी माहिती भेटेल तुम्हाला. आमचे विद्यार्थी जे की सी व्ही रमन भवनमध्ये आत आलेले आहेत आणि सर्व दृश्य पाहत आहेत. आता याच्यामध्ये पाहण्यालायक आता 3 शो असतात. एक 3D ॲनिमेशनचं शो असते. त्यानंतर आपलं जे काही सोलर सिस्टम आहे त्याची माहिती देणार एक असते. आणि त्यानंतर दीर्घिका याबद्दल माहिती देणारं असते सिस्टम. असे 3 शो असतात. आता तुम्हाला जे शो पाहिजे असेल ते शो तुम्ही बुक करू शकता. हे आमचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, आमचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक, आमचे शिक्षक आता लाईनमध्ये उभे आहेत. आता आम्ही पहिल्यांदा सोलर सिस्टम काय असते त्याचा प्रत्यक्ष आम्ही अनुभव घेतला ह्याच्यामध्ये. आता हे 3D शोचं आहे. आणि या साईडला पाहू शकता आता तुम्ही 3D शोला. आता बिझी असल्यामुळे आम्ही सोलर सिस्टमकडे गेलो इकडे. आता अशा पद्धतीनं आहे मधलं दृश्य. हे असंच आहे तुम्ही सी व्ही रमनमध्ये गेल्यानंतर. हे व्हिडिओ आहे ज्या पद्धतीमध्ये माहिती सांगत आहेत. आता यामध्ये एक अंतराळवीर म्हणजे अवकाशात गेल्यानंतर व्यक्ती आणि त्याचा फक्त चेहरा दिसतो आपल्याला त्यामध्ये गेल्यानंतर. बघा आमचे कदम सर आहेत, अंतराळवीर बनून आमचे कदम सर आत गेलेले आहेत त्या ह्याच्यामध्ये ड्रेसमध्ये. नंतर आमचे पेंढारकर सर आहेत. पहा अंतराळवीराचं जे काही ड्रेस असते त्या पद्धतीचा हे ड्रेस. आता ह्या ठिकाणी आम्हाला एक विशेष अशी गोष्ट दिसली
ती म्हणजे आता तिथं एक वेट मशीन आहे. त्या मशीनवर उभं राहिल्यानंतर सर्व ग्रहावर आपलं काय वेट असतं ते वेट तिथे दाखवत आहेत पहा त्या बारमध्ये. म्हणजे फक्त पृथ्वीवरचंच नाही तर इतर सर्व ग्रहांवर आपलं वजन कमी जास्त कशा पद्धतीनं होतो याचा लाईव्ह डेमो ते आम्ही पाहिलं त्या ठिकाणी. हे पहा, हे आमचे विद्यार्थी आता सोलर सिस्टम प्रत्यक्षात अनुभवण्यासाठी. आता इथं अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे पहा की याच्यात पूर्ण अंधार असतो. मध्ये गेल्यानंतर ते पूर्ण अंधार असतो आणि आपल्याला ते अर्थाचा जे काही राऊंड असतो त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या सांगतात पहा. म्हणजे आपलं सूर्यमाला आहे, सूर्य आहे, इतर आपले जे काही ग्रह आहेत, ग्रहाची सर्व माहिती देतात. आता आमच्या विद्यार्थी आता आत बसले पहा. आता आमचे विद्यार्थी सोलर सिस्टम पाहण्यासाठी, प्रत्यक्ष त्याचा अनुभव घेण्यासाठी आतमध्ये बसलेले आहेत. आणि आतमध्ये बसलेले असताना आमचे आता विद्यार्थी हाय करत आहेत पहा. अतिशय आनंदी असे आमचे विद्यार्थी जे की आम्हाला हाय करत आहेत पहा. आमचे आता सर्व विद्यार्थी आतमध्ये बसलेले आहेत आणि आमचे शिक्षक आहेत, आमचे पालक आहेत आणि विशेष म्हणजे आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. तर हे आमचे अध्यक्ष आहेत. आता पहा, हे अशा प्रकारचा एक राऊंड असतो. आपण म्हणू शकतो की याला मोठा अशा प्रकारचा एक बॉल असतो. तो वेगळ्या पद्धतीने त्यांनी सेट केलेला आहे. यामध्ये आपण सर्व पाहू शकतो. आता थोड्या वेळाने आता हे सर्व लाईट्स ऑफ होणार आणि त्यामध्ये आपल्याला सर्व माहिती देणार. आता त्यावेळेस आपल्याला व्हिडिओ काढायचं म्हणजे परमिशन नाही. त्यामुळं आता नंतरचा आम्ही आता व्हिडिओ बनवलेला नाही. आता हे काही अनुभव आहे ते तुम्ही आता प्रत्यक्षात येऊन घ्यावं लागेल तुम्हाला. आता आपलं हे जे काही सोलर सिस्टम आहे, आता हे सगळे प्रोजेक्टर इथं लागलेले आहेत सर्व बाजूने आणि सर्व बाजूने कॅमेरेसुद्धा आहेत. त्या सर्वांच्या मदतीनं आपल्याला ते आता माहिती देणार आहेत. आता आम्ही हे सर्व माहिती घेतल्यानंतर 3D सायन्स जे काही भवन आहे तिथं आलो आम्ही. बाहेर असे लावलेले आम्हाला वेगवेगळे असे चित्र दिसले. आम्ही ते चित्र सर्व विद्यार्थ्यांना दाखवले. आता बाई इथं लिहून आहे त्रिमितीय चलचित्रपट, 3 आयामी चलचित्रपट. एंट्री फीस असतो या ठिकाणी मध्ये गेल्यानंतर. हे पहा, हे आमचे विद्यार्थी लाईनमध्ये उभे आहेत. मध्ये जाण्यासाठी आतुर असलेले हे आमचे विद्यार्थी पहा पाय करत आहेत आपल्याला. आणि आम्ही तिथे उभे असलेल्या व्यक्तीशी चर्चा करत आहोत. बघा, आता हे जे दृश्य आहे आता दुपारचे 12 वाजताचं हे दृश्य. हां, आता 3D ॲनिमेशन ह्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही जे काही दीर्घिका असते त्याचा अनुभव घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत पहा. अतिशय स्वच्छ, अतिशय नीटनेटका आणि अतिशय छान असं हे जे काही भवन आहे CV रमनचं, म्हणजे विद्यार्थ्यांना पाहण्यालायक आहे. आणि विद्यार्थी बहुतेक माहिती तिथून घेऊ शकतात. आमचे विद्यार्थी, सगळे विद्यार्थी कोणत्याही शाळेचे असेल ते. हे पाहायचे हे वेगवेगळे फोटोज आहेत. आता 3D ॲनिमेशनच्या शो पाहण्याच्या अगोदर तुम्हाला अशा सर्वांना असे चष्मे देत असतात. त्यांचे पर्सनल चष्मे आहेत. ते त्या चष्म्याच्या आतूनच आपल्याला पाहायचं. चष्मा काढायची परवानगी नाही आणि चष्मा तोडूही शकत नाही. चष्मा तोडलं तर 500 रुपयाची फीस आहे पहा. आता यानंतर आम्ही हे सर्व शो पाहिल्यानंतर आम्ही महाराजा बाग या ठिकाणी आलो. महाराजा बाग जे काही उद्यान आहे नागपूरचं, त्या ठिकाणी आम्ही आलो. आता हे तुम्ही हरिण पाहू शकता. प्रत्यक्षात हरिण तुम्ही ह्या महाराजा बाग या ठिकाणी पाहू शकता. हे पहा, हरिण फिरत आहेत इकडे तिकडे. आम्ही हे टिपलेलं व्हिडिओ. आणि ह्यामध्ये तुम्ही थोड्या वेळाने पाहू शकता की वाघ पाहू शकता तुम्ही प्रत्यक्षात. ह्या पाण्यातील प्राणी आहेत. आता ते थोड्या वेळाने प्राणी बाहेर येणार बघा. तुम्ही आता प्रत्यक्षात पाहू शकता. लगेच थोड्या वेळाने येतील पहा. बघा, बाहेर आले पहा. आता पुन्हा आतमध्ये गेले पहा. असं आहे समजा. आता हे अस्वल आहे, ज्याला आपण भालू म्हणतो. तो बसून आहे त्या ठिकाणी आणि आम्हाला पाहत आहे. आणि तिकडून दुसऱ्या बाजूने दुसरा एक अस्वल येत आहे पहा. तो सुद्धा आम्हाला पाहण्यासाठी येत आहे, आमच्या विद्यार्थ्यांना आम्हाला पाहण्यासाठी. आणि तो येऊन तिथं बसण्याचा प्रयत्न करत आहे पहा. आणि तो आम्हाला पाहिला आणि तो न बसता आता परत जात आहे.
ठीक आहे म्हणतात. आता तुम्ही साखरावरून आले त्याबद्दल तुमचं अभिनंदन. आम्हाला पाहण्यासाठी आल्याबद्दल असं म्हणून तो परत जात आहे. हे पहा, हे अस्वल आणि हे आपण ज्याला हिंदीमध्ये भालू असे म्हणतो ते अस्वल तिथं बसलेलं आहे. आता थोड्या वेळाने आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आता बा हे आहे आता टायगर. ते आम्ही तुम्हाला आता झूम करून दाखवतो बघा. पहा, आता मी तुम्हाला झूम करून दाखवत आहोत की इथं वाघ प्रत्यक्षात झोपलेला आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये टायगर असे म्हणत असतो. आता ह्या टायगरचं जे काही मूव्हिंग आहे मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणार आहोत. त्या अगोदर पहा, आता या ठिकाणी चित्ता आहे, ज्याला आपण बिबट्या असे म्हणतो. इथं बिबट्या आहे पहा. बिबट्या आराम करत आहे. 2 बिबट्या आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी. आता पहा, आता टायगर उठून बसलेला आहे आणि तो इकडे तिकडे पाहत आहे. आता या जो काही टायगर आहे त्या टायगरला पाहिल्यानंतर आमचे विद्यार्थी अतिशय आनंद व्यक्त केले की आम्हाला प्रत्यक्षात टायगर पाहायचा योग आला म्हणून. आता तुम्ही जर महाराजा बागला गेले समजा, तुम्ही पण असे सर्व प्राणी प्रत्यक्ष पाहू शकता. आता पहा, हे जे काही माकड आहे तो काही खात आहे पहा, आणि हे माकड इकडून तिकडे मूव्हिंग करत आहे. हे सर्व दृश्य पाहून आमच्या विद्यार्थ्यांना आनंद होत होता पहा. आता हे पक्षी भवन आहे, जिथं वेगवेगळे पक्षी आहेत पहा. पॅरट असेल, इतर पक्षी आहेत, ते तिथं इतर जे काही त्यांचं खायचे पदार्थ आहेत ते खात आहेत. इकडून तिकडे उड्या मारत आहेत ते. आणि ह्याचाही अनुभव आमच्या विद्यार्थ्यांनी घेतला की वेगवेगळ्या कलरचे पक्षी जे की आपण एरवी इतर ठिकाणी पाहू शकत नाही असे हे पक्षी आहेत. हे पहा, हे पोपट आहे पहा. अतिशय कलरफुल आणि अतिशय छान असे हे पोपट. आणि ह्या पक्षी आणि या प्राण्यांसोबत आणि अतिशय वेगवेगळे प्राणी आहेत जे की तुम्ही प्रत्यक्षात पाहू शकता. आता आम्हाला आमच्या व्हिडिओमध्ये जेवढं शक्य आहे आम्ही ते व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलो. आता त्यानंतर आम्ही नागपूर या ठिकाणी जे काही दीक्षा भवन आहे त्या दीक्षा भवनला गेलो आमच्या विद्यार्थ्यांनी, आम्ही सर्वांनी मिळून. आता हे आमचं आता शेवटचं म्हणजे स्टेशन होतं, म्हणजे पाहायचं आमचं. आता जे आमच्या प्लॅनिंगमध्ये जे काही आम्ही जिथं भेट देणार होतो ते सर्व संपले. शेवटी आम्ही आता दीक्षा भवनमध्ये गेलो आणि दीक्षा भवनमध्ये अतिशय छान असे वेगवेगळ्या मूर्त्या आहेत आणि अतिशय छान अशी माहिती आहे आमच्या विद्यार्थ्यांनी. आता हे सम्राट अशोकाची जे प्रतिकृती आहे आमच्या